राज्यातला शेतकरी सध्या दुष्काळाला तोंड देतोय। आता ऐन दुष्काळामध्येच त्यांच्या समोर एक नवीन संकट उभं ठाकलंय। जणू दुष्काळामध्ये 13वा महिना। शेतकऱ्यांसह तुम्हा आम्हा सर्वांची झोप उडवणारी अशी ही गोष्ट आहे। नेमकं काय घडतंय आणि शेतकऱ्यांच्या नेमक्या कोणकोणत्या पिकांना त्याचा धोका आहे, पाहूयात TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट। एक अदृश्य कीड, एक कीड जी शेतकऱ्यांना दिसते मात्र सरकारला दिसत नाही। TV9 ला दिसते मात्र सरकारला दिसत नाही। कॅमेऱ्यात कीड मात्र सरकारच्या नजरेस पडत नाही। पहा TV9 चा खास रिपोर्ट। देशातील तसंच राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं होत आहे कोट्यावधी रुपयांचं नुकसान। हे नुकसान कोणी सत्ताधारी नाही, कोणी विरोधक करताय नाही निसर्ग, तर हे प्रचंड नुकसान करत आहे एक कीड। या किडीला अन्न सुरक्षेसाठी जागतिक धोका जाहीर करण्यात आला। तसंच या किडीनं आफ्रिकेमध्ये 2.2 बिलियन डॉलर्सचं पीक खाल्लंय, तर अमेरिकेतही या किडीनं अक्षरशः थैमान घातलं। ही कीड वाऱ्याच्या वेगानं पसरते। तिचा प्रसार महाराष्ट्रातही फार वेगानं होतोय। जवळजवळ प्रत्येक गावामध्ये आणि मक्याची शेती, ज्वारीची शेती आणि ऊसाची शेती या किडीच्या भक्षस्थानी पडतीये। याविषयी कीटक शास्त्रज्ञांचं काय मत आहे ते देखील ऐकूया। आफ्रिकन देशात या किडीमुळे फूड क्रायसिस निर्माण झालेले आहेत। असेच फूड क्रायसिस आपल्या देखील येथे निर्माण होऊ शकतात। त्यासोबत आपल्या इकडे जी पशुसंवर्धनाची जी काही आपली पशुपालनाची इंडस्ट्री आहे, त्यामध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठी मक्याचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते। त्यासोबत मधुमका असेल किंवा जी बेबी कॉर्न आहे याचं कमर्शियल उत्पादन घेतलं जाते। आणि जे धान्यासाठी आपल्याकडे जो मका घेतला जातो तो पोल्ट्री इंडस्ट्रीला प्रोव्हाइड केला जातो। म्हणजे या सगळ्या इंडस्ट्री या किडीमुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे। नेमकी शेतकऱ्यांमध्ये या किडीविषयी काय भीती आहे ते आमच्या प्रतिनिधीनं प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जाऊन जाणून घेतलं। त्या ऊसात सुद्धा खालून ह्या आळीचं प्रमाण आहे। त्याच्यामुळे ते ऊसाची वाढ पण खुंटलेली आहे आणि ते खाणेदार पण नाही आणि गायला देण्याची योग्यता त्या ऊसाची राहिलेली नाही। अशीच परिस्थिती मकाची आहे। आणि जेवढे हिरवे माल आम्ही 2-3 महिन्यात लागवड केली, सगळ्या मालाची हीच परिस्थिती आहे। तर नेमकं आम्ही काय करावं याच्यावर 2-3 फवारण्या केल्या, सगळे प्रयोग करून पाहिले। 9 एकर मका पेरला होता ऑगस्ट महिन्यात। मक्यावर अळी पडली, अळीनं तो मका पूर्ण खाल्ला। तर अळी पायासाठी कृषी विभागाचे साहेब आले होते। त्यांनी तो मका पाहिला आणि पाहून निघून गेले। लागवड झाली, एका महिन्यात त्याच्यावर अळी पडली। ते अळी एवढी पडली की ते मक्याचे झाड ऑटोमॅटिक खाली पडायला लागले। त्या अळीनं पूर्ण मका खाऊन घेतला त्याला, पण ते कोणीच काही पाहायला आले नाही। डबल एक वेळा आले, डबल कोणी काही आलं नाही। आम्हाला कोणतीही मदत भेटली नाही। आमचं या मक्यात 9 एकरात कमीत कमी 1.5 ते 2.25 लाख रुपयाचं नुकसान झालं। पूर्ण जाण्याच्या मार्गावर आहे आणि आता वैरणीचं एक टंचाई पूर्ण होणार आहे। आणि परत आता एक ज्या ऊसावर आता ह्याचा मारा झाला तर ते ऊस पण जाणार। एक 3 आठवड्यानंतर पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यावर लवकर लक्षात आलं नाही ते कशामुळे सुरळी खाल्ली जाते काय। मग मी बऱ्याच ठिकाणी संपर्क केला, कृषी खाते असेल, पुण्याला एका लिंकवर माहिती भरून पाठवली, फोटो भरून अपलोड केले। त्यानंतर त्यांच्याकडून काय थोडीफार माहिती आली ना, आणि आमच्या ज्ञानानुसार, इतर शेतीच्या ज्ञानानुसार काही केमिकल फवारणी करून कंट्रोल घ्यायचा प्रयत्न केला, पण तो 100% कंट्रोल मिळू शकला नाही। कारण आळी सुरळीत असल्यामुळं औषधी सुरळीत जाऊ शकलं नाही। तसेच कणसाच्या बुडक्यात तळाला आळी राहत असल्यामुळं आणि तिथून ती पोखरते, त्यामुळं औषध तिथं पोहोचत नाही। याविषयी शेतीमाल बाजार अभ्यासकांचं काय मत आहे तेही आम्ही जाणू। प्रादुर्भाव दिसला तर आपल्याकडे आपली जी अन्न सिक्युरिटी आहे, फूड सिक्युरिटी, तर ती पूर्ण फूड सिक्युरिटी धोक्यात येऊ शकते आणि आपल्याला इम्पोर्टर व्हावं लागेल की काय, अशी याच्यात एक थ्रेट आहे। आता हे केव्हा आहे की ज्या वेळेला याचा तसा तुम्हाला प्रादुर्भाव दिसेल पूर्णपणे, त्यावेळेला हे होऊ शकतं, परंतु मग ते व्हायची आपण वाट
पाहणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे असं काही हॅझार्ड किंवा असं काही संकट येण्याची वाट पाहायची का त्याच्या आधी आपण काम करायचं. या नव्या संकटाला भिडण्यासाठी राज्याचे कृषी विभाग तयार आहे का, हे तर येणारा काळच स्पष्ट करेल. ब्रह्मा चट्टे, TV9 मराठी, मुंबई. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या समोर संकट बनलेल्या अमेरिकन लष्कर अळीबद्दल समजल्यानंतर आमचे विशेष प्रतिनिधी ब्रह्मा चट्टे पोहोचले राज्यातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर आणि हतबल झालेल्या बळीराजानं मांडली आपली समस्या TV9 समोर. पाहुयात काय म्हणालेत नेमके शेतकरी. जेव्हा याचा आढावा घेऊन खातरजमा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले तेव्हा तर शेतकरी पार घाबरून गेलेले दिसले. कुठेही कडाय आळीच निघते, इकडे आळीच निघते, तिथे नव्हती निघत. आणि अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे एक प्रकारे हे शेतकरी सैरभैर झालेत. तसंच नेमकं आपलं तळहाताच्या फुडाप्रमाणे जपलेलं हे पीक का नुकसानग्रस्त झालं याबाबतही ते अनभिज्ञ दिसले. ही आपली 2 महिन्याची मका आहे. साधारणतः येणं आतापर्यंत 5 ते 6 फुटापर्यंत जायला पाहिजे. आणि या रोगामुळे सध्या ही 2 फुटावरच आहे. पाऊण एकर ते 1 एकरच्या आसपास मका आहे आणि संपूर्ण एकही झाड शिल्लक राहिलं नाही. त्यामध्ये संपूर्ण प्रत्येक झाडावरती अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यामुळं पूर्णतः प्लॉट संपूर्ण रिकामे होण्याच्या यामध्ये अवस्थेत आहे. मका पूर्ण वेस्टेज जात आहे पूर्ण, कारण पिकाचा पूर्ण वापर कोणत्या जनावरांसाठी पण याचा वापर करणं धोक्याचं आहे, कारण उद्या जनावरांना काही इफेक्ट झाला तर पुन्हा आणखी धोक्याची चिन्हे जास्तच आहेत. परत कीड साधारण 8 दिवस झालं, म्हणजे थोडे थोडे होते, आता भरपूर क्षेत्रात व्हायला, हळूहळू वाढ व्हायला त्याची. पानं पण आता म्हणजे झाडाचं हे पूर्ण हे करले ते. पहिल्यांदाच आता ज्वारीवर म्हणजे ह्याच्या अगोदर कीडकावा नव्हतीच ना, सुरुवात आहे. मग त्यांना बी काही एवढी कल्पना नाही. मग ती काय कोणचं बी हे कीटकनाशक मारा म्हणतात, पण बाबा ह्याला फिक्स उपचार औषध नाही. काय ज्वारीची कीड बघून काय उठू सुद्धा वाटत नाही आम्हाला जागा. रोज आलं की डोक्याला धरून बसायची पाळ्या लागल्या, भरपूर नुकसान व्हायला लागले. काय कोण याच्यावर नियंत्रण बी देत नाही, सांगत नाही. दुकानदार गेले की उगं एक औषध माहिती 10 औषध देते ती, फवारून बी बघितले काय त्याचा उपाय नाही. मकाची वाढ बी झाली नाही आणि पोग असं खाल्लं होतं, पानं कुरतडी होती आणि पानं बी एकदम पार म्हणजे एकदम खराब झाली होती. 3.5 एकर मका काढून टाकली आळीमुळे. आणि आता ही राहिली ही 1.5 एकर आहे ऊसातली असल्यामुळे ही काय काढता आली नाही. आणि एकदम जोपर्यंत कळतंय तोपर्यंत नष्टच होतोय प्लॉट. कळस तोपर्यंत निम्म खाऊन जाते आळी आणि औषध मारस्तोवर पण निम्म पण होऊन जाते पूर्णच. ऊसाला काय लागत? ऊसाला पण त्याच्यापासून हेच झालंय, ऊस म्हणजे खालूनच खायला सुरुवातच झाली ऊसाला. ऊस पण तसा खाऊनच टाकलेला आहे. मक्याला आळी लागलेली अर्धा एकर आहे. काय केलं मग औषध फवारणी केली पण काय आळी जाय ना ती. कृषी विभागाने काय तुम्हाला नाही आलेच नाहीत ते दाखवायला. विचारलं गावात पण ते काय आले नाही. आलो येऊ म्हणले काय येणार. म्हणजे पोंग्यामध्ये आळी आहे, त्या आळीमध्ये आळी पडल्यामुळे मका जास्त वाढत नाही आणि शेंडाच खाऊन टाकते. किती एकर आहे मका तुमची? मका आमची 1.5 एकर आहे. कृषी विभागाचं कोण आलं होतं का तुमच्या? कृषी विभागाचं कोणच आलं नाही. सर्वप्रथम मी TV9 सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की या मूळ मुद्द्याला त्यांनी हात घालून त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी ही मोहीम राबवली, त्याबद्दल मी आभार मानतो. आता या ठिकाणी तुम्ही पाहताय पूर्ण चारा पिकावरती जास्त प्रमाणात आळीचा अटॅक झालेला आहे. आता या मकाचे जी ही ना त्याची पूर्ण ती आळी शेंडे खाती, त्याच्यामुळे मकाची काय हाईट काय अशी म्हणावं असं होत नाही. आणि मकाचं सगळ्यात म्हणजे आपलं सोपं पीक आहे, त्याच्यात पण असं नुकसान होतंय. आता ते औषध द्यायचं ती फवारतीवर काहीच औषधाचा उपयोग नाही. 3 बाऱ्या औषध मारले, 3 बाऱ्या मारले. हो पूर्ण प्लॉटच गेलाय. हो सगळं खराब झालं. आता जनावरांनी खाल्लं तर
का जनावराला रोग होणार, ती मरेल की जनावर खाऊन. आळी पोटात गेली किराळ लागणार त्याला. पूर्णपणे आळीने खाऊन टाकलेला आहे. त्याला मी 2 वेळा फवारणी केली तरी पण काय कंट्रोलमध्ये आलेलं नाही. तर कशाच लायकीचा तो प्लॉट राहिला नाही. शासनाचे कोणी अधिकारी कोणी अधिकारी आलेले कृषी नाही, विभागाचे कोणी आले नाही, पंचनामा वगैरे अजिबात नाही. जनावर गेले तर अजून मोठा नुकसान आहे. वेस्ट सगळं गेलाय खर्च. शासनाचा अधिकारी कोणीच आलेलं नाही. दुष्काळ असताना सुद्धा मी 2 ओळ पद्धतीनं लावलेली मका आहे, जेणेकरून कमी पाणी लागेल. आणि साधारणतः मला ह्या प्लॉटला 17 ते 18 रुपये खर्च आलेला आहे. आणि हा खर्चही वसूल होत नाही. हा आळी असल्यामुळे हा वैरण म्हणून सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार नाही. ही आळी साधारणतः कोशामध्ये जाऊन ते कोश खाऊन ते कोशच नष्ट करून टाकते गाभाऱ्यात जाऊन, व पुढे येणाऱ्या पिकास ते हानिकारक आहे. याविषयी कीटक शास्त्रज्ञांचं काय मत आहे ते देखील ऐकूयात. या किडीचे संभाव्य धोके जर बघितले तर या किडीचे होस्ट क्रॉप मध्ये 80 पिकांचा समावेश आहे. आणि त्यामध्ये आता कापूस आणि भात हे देखील पीक आहेत. या पिकावर या किडीचा प्रादुर्भाव सध्याच्या घडीला दिसून आलेला नाहीये. पण आपण मराठवाडा, विदर्भाचा आणि कोकणाचा जर विचार केला, मराठवाडा विदर्भात जास्त प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं, त्यासोबत कोकणात भाताचं उत्पादन जास्त प्रमाणात आहे. समजा पुढच्या येणाऱ्या काळात जर ही कीड मक्या ज्वारीवरून त्या पिकावर जर शिफ्ट झाली तर खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होऊ शकतंय. तर संभाव्य धोका आत्ताच्या घडीला हाच आहे. याविषयी उत्पादन व्यवस्थापकांचं नेमकं काय मत आहे ते देखील आपण ऐकूया. मध्ये येण्याचं कारण मेनली हे असू शकतं की साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मका हे चारा म्हणून आंतरपीक म्हणून लागवड केलं जातं. आणि मक्यावरती ह्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही आळी ऊसावरती पण आता दिसू लागलेली आहे. सर्वप्रथम क्रांती सहकारी साखर कारखाना याच्या क्षेत्रातलं घोगाव जे आहे, त्या घोगावमध्ये याची एक सप्टेंबर महिन्यामध्ये ऊसावरती याची नोंद आम्हाला सर्वप्रथम सापडली. त्याचं जे सॅम्पल वगैरे आहेत ते आम्ही NBIR ला पाठवून त्याचं DNA सिक्वेन्सिंग अनालिसिसच्या रिपोर्टवरनं ते कन्फर्म करून घेतलं. राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर तक्रार करायची कोणाकडे? अस्मानी संकटाबरोबर सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर या किडीनं एक नवं संकट उभं केलंय. ब्रह्मा चट्टे, TV9 मराठी, मुंबई. मका या पिकावर लष्करी अळीचा हल्ला झाल्यानंतर सगळ्यात मोठी समस्या उद्भवणार आहे ते दूध उत्पादक शेतकऱ्यांना. नेमकी काय आहे ही लष्करी अळी आणि तिचा पिकावर नेमका काय परिणाम होतो जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्ट मधून. आता समुद्रापारहून आली कीड. समूहात पिकं करते नष्ट. मात्र सरकार निद्रितावस्थेतच. पहा TV9चा खास रिपोर्ट. स्पोडोप्टेरा फुगरीपर्डा ही मूळ अमेरिकेतील मका पिकावरील पानं खाणारी कीड आहे. तिनं नुकतंच भारतामध्ये प्रवेश केल्याचं दिसून आलंय. कर्नाटक राज्यातील शिमोरा येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर या किडीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम दिसून आला. शास्त्रज्ञांनी या परिसराचं सर्वेक्षण केलं असता चिकमंगळूर, चित्रदुर्ग, दावणगिरी, बेल्लारी, बेळगाव, हसन या जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव 40 ते 70% प्रादुर्भाव 20 ते 25 दिवसांच्या मका पिकावर आढळली. महाराष्ट्रासह तामिळनाडू, तेलंगणातही प्रादुर्भाव. ही कीड 80 प्रकारच्या पिकांवर उपजीविका करत असून मका हे या किडीचं यजमान पीक आहे. या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पिकाचा फडशा पाडला जातो. फक्त पानांच्या शिराच शेतात शिल्लक दिसतात. मक्याबरोबरच भात, भुईमुंग, ऊस, ज्वारी, कापूस अशा सुमारे 80 पिकांवर ही कीड उपजीविका करू शकते. या किडीच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे. या किडीचे पतंग हे ताकदवान असून एका रात्रीत सुमारे 100 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकतात. त्याचबरोबर या किडीची प्रजनन क्षमता देखील प्रचंड आहे. मादी तिच्या जीवनक्रमामध्ये सुमारे 1 ते 2000 अंडी घालू शकते. ही कीड झुंडीनं आक्रमण करत असल्यामुळे काही दिवसातच अख्खं पीकच्या पीक फस्त करून टाकते. भारतात ही कीड आतापर्यंत दुर्लक्षित का राहिली याचं कारण पाहायला गेल्यास भारतात आढळणारी आणि मका पिकावर येणारी लष्करी अळी या दोनही किडी जवळपास सारख्या दिसत असल्यामुळे आतापर्यंत फॉल आर्मी वर्मचा प्रादुर्भाव
प्रकाश झोतात आलेला नाही. ही कीड मागील काही वर्षांपासून भारतात असण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करतायत. ही कीड भारतात आफ्रिकेतून मानवी साहित्य वाहतुकीतून आली असण्याची शक्यता आहे. या किडीचा जीवनक्रम पाहायला गेल्यास अंडी घुमटाच्या आकाराची असून ती पुंजक्यात घातली जातात. अंडी अवस्था सुमारे 2 ते 7 दिवसांची असते. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या अन्नाच्या शोधात विखुरल्या जातात. अळी अवस्था ही सुमारे 6 अवस्थेत पूर्ण होते. अळी अवस्था 14 ते 30 दिवसात पूर्ण होते. लष्करी अळीचा जीवनक्रम वातावरणानुसार 30 ते 90 दिवसांमध्ये पूर्ण होतो. ही अळी ओळखण्याची खूण म्हणजे अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट वाय आकाराची खूण. अळीच्या शेवटून दुसऱ्या बॉडी सेगमेंटवर चौकोनी आकारात 4 ठिपक्या आढळतात. त्या ठिपक्यांमध्ये लहान केस देखील दिसतात. ऑगस्ट महिन्यात आपण या किडीची नोंद सोलापूरमध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम केली. सोलापूरमध्ये मका या पिकावर गणेश बाबर या शेतकऱ्याच्या शेतात या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आणि या किडीचे नमुने आपण गोळा करून बेंगलोर येथील NBAIR ही जी संस्था आहे त्या संस्थेला परीक्षणासाठी पाठवले आणि त्यानंतर आपल्याला त्यांच्याकडून रिपोर्ट देखील मिळाला की ही कीड अमेरिकन लष्करी अळी हीच आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं या किडीबाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील काही भागांमध्ये रायबाग, बेळगाव, अथणी, विजापूर मक्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तसंच महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हळद पिकामध्ये मका हे पीक आंतरपीक म्हणून देखील घेतलं जातं. या भागात किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत शेतकऱ्यांनी सजग राहणं आवश्यक आहे. मक्यासोबत ज्वारी, बाजरी, ऊस, भुईमुंग या पिकांवर देखील या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या किडीच्या नियंत्रणात्मक उपायांबद्दल बोलायचं झाल्यास शिमोगा कृषी विद्यापीठ, कर्नाटक येथील कीटक शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लॅबडा सायहॅलोथ्रिन 1 मिलीलिटर प्रति लिटर पाणी, नेमुरिया रिलेई 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावं. एकंदरीतच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही कीड तशी नवीन आहे. सध्या तरी या किडीचा प्रसार रोखणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी नियमित मका पिकाचं निरीक्षण करून ही कीड दिसून आल्यास संयुक्त कीटकनाशकांचा वापर करावा. ब्रह्मा चट्टेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. या अमेरिकन लष्कर अळीनं जणू काही गोरगरिबांचा प्रोटीन असणारा पोल्ट्री उद्योग संकटात आणलेला आहे. तर पशुखाद्य उद्योगावर देखील भीतीचं सावट आहे. नेमके या अळीमुळे काय काय परिणाम होणार आहेत आणि आपला कृषी विभाग किती प्रमाणामध्ये तत्पर आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. देशात सुमारे 1 कोटी शेतकरी मका पिकांवर अवलंबून आहे. तर पोल्ट्री उद्योगावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 50 लाख लोकांचं जीवनमान अवलंबून आहे. देशातील कॅटल फीड आणि ह्युमन फूड सिक्युरिटीच्या दृष्टीनं मका हे अत्यंत महत्वाचं पीक. लष्करी अळीसारख्या संकटाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे देशाची अन्न सुरक्षा धोक्यात आणण्यासारखं होईल. ही कीड मका पिकाची पानं खाऊन प्रचंड नुकसान करते. भारतात खरीप आणि रब्बीत तब्बल 1 कोटी हेक्टरवर मका घेतला जातो. मक्याखालील क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा 10%, तर एकूण मका उत्पादनातील वाटा 15%. देशात खरीप रब्बी हंगामात मिळून गतवर्षी 273 लाख टन मका उत्पादित. देशातील एकूण मका उत्पादनातील 60% खप पोल्ट्री उद्योगावर. लष्करी अळीमुळे देशातला मका पुरवठा खंडित झाला तर चिकन आणि अंड्यांच्या उत्पादनाला सुद्धा फटका बसला. याविषयी भारतीय पशुखाद्य संघटनेच्या अध्यक्ष आणि शेतीमाल बाजार अभ्यासकांचं काय मत आहे हे देखील ऐकूया. आता आपण बघितलं की मक्याचे 2 उपयोग असतात. म्हणजे मका कणसाचे दाणे असतात ते पोल्ट्री फीडमध्ये आणि डेअरी फीडमध्ये एनर्जीचा सोर्स म्हणून वापरले जातात. दर महिन्याला 8 ते 8.5 लाख टन मका हा पोल्ट्री फीडमध्ये वापरला जातो आणि जवळजवळ 80,000 टन मका हा कॅटल फीडमध्ये वापरला जातो. आणि जे उरलेलं झाड असतं ते फॉडर
म्हणून आपण गाय म्हशींना खाऊ घालू शकतो.